तर आपण रोटेशन मध्ये टॉर्क वर परवा डिस्कस केलं, त्याचे काही बेसिक क्वेश्चन्स करून पाहिले. मी तुम्हाला बेसिक्सच सध्या करून देत आहे. मग आपण त्याच्या लेवल वाईज क्वेश्चन्स करू. आता या चॅप्टरमध्ये टॉर्कला धरून आपण 2-3 गोष्टी समजून घेतल्या, की टीला आपण आय अल्फा पण लिहित होतो. टी म्हणजे टाव हा. टॉर्कसाठी आपण असा टाव काढतो. त्याला आय अल्फा असे घेत होतो. आय ओमेगा पण आहे. ठीक. एम व्ही ज्याला आपण एम व्ही म्हणतो लिनियर मोमेंटम. इथं आपण त्याला आय ओमेगा म्हणतो. मासचं काम आय करणार, व्हीचं काम ओमेगा करणार. आता या चॅप्टरचा एक असा कॉन्सेप्ट आहे जो तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये पण हेल्प करतो ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये. दॅट इज अँग्युलर मोमेंटम. या चॅप्टरचा एक अजून इम्पॉर्टंट भाग जो मोस्ट एक्सपेक्टेड कॅटेगरीमध्ये येतो क्वेश्चनच्या. कारण जसजसा चॅप्टर पुढे प्रोग्रेस होतो, या नवीन कॉन्सेप्टमध्ये मागच्या जुन्या कॉन्सेप्ट मर्ज होतात. त्यामुळे क्वेश्चन जास्त जेई ओरिएंटेड तिथून बनायला लागतात. पुढच्या कॉन्सेप्टवर बनवले की मागचे कव्हर होतात. हा त्याच्यातला फरक असतो. तर आपण आज डिस्कस करणार आहोत अँग्युलर मोमेंटम. आता बघा, अँग्युलर मोमेंटम जो आहे याला आपण इंग्रजीमध्ये एल लेटरने दाखवतो. आपण याआधी लिनियर मोमेंटम पाहिलं होतं. तुम्ही एक गोष्ट या चॅप्टरमध्ये नोट करा. आपण सगळ्या ट्रान्सलेशनलच्या कॉन्सेप्ट इकडे आणत आहोत, त्याला फक्त रोटेशन सोबत कनेक्ट करत आहोत. इथे तसंच आहे. मोमेंटम, लिनियर मोमेंटम ऑलरेडी आपण वर्क एनर्जीमध्ये, कोलिजनमध्ये याचं खूप काम केलेलं आहे. लिनियर मोमेंटम इज मास इंटू व्हेलॉसिटी. आता लिनियर मोमेंटमला आपण फक्त अँग्युलर मध्ये केव्हा कन्वर्ट करणार? वापस जेव्हा आपण एक त्याला अँगल देणार आणि त्याला एका डिस्टन्स सोबत कनेक्ट करणार. नेहमी डिस्टन्स सोबतच करतोय ना आपण जे करतोय ते. तुम्ही काय केलं बघा, मासला आर ने मल्टिप्लाय केलं, सेंटर ऑफ मास आला. ठीक आहे नाही? एम आर लिहित होतो की नाही आपण, M1 R1 M2 R2. मग तुम्ही काय केलं, मासला आर स्क्वेअर सोबत मल्टिप्लाय केलं आणि तिथून मोमेंट ऑफ इनर्शिया आणला आपण, एम आर स्क्वेअर. आर सोबत मल्टिप्लाय करत 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 आपण मोमेंट नावाचा कॉन्सेप्ट आणलेला आहे. तर मोमेंट म्हणजे प्रोडक्ट विथ डिस्टन्स असं आपण म्हणू. आता इथे तसंच आहे. आता हा काय म्हणतो पहा, याला डिफाईन कसं केलेलं आहे. आपल्याकडे असं समजा, अ मास हॅज लिनियर मोमेंटम. एक असं मास आहे ज्याचं लिनियर मोमेंटम आहे पी. ठीक आहे. वेन रोटेट्स, कारण रोटेशन मध्ये जाणार. एक मास त्याला मोमेंटम आहे म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी आहे, पण आपण त्याला ट्रान्सलेशनल मध्ये न पाहता त्या मासला आपण रोटेट करायला लागलो, त्याचं मोमेंटम फिरायला लागलं. रोटेट्स अबाउट, आता रोटेशन अबाउटच असणार. रोटेट्स अबाउट सम पॉइंट और सम ऍक्सिस. ठीक आहे. तर आपण म्हणतो इथे एक मोमेंटम येतं नवीन, विच इज कनेक्टेड विथ रोटेशन. आता याच्यावर आपण म्हणतो देन वी डिफाइंड अँग्युलर मोमेंटम. म्हणजे बघा, मास ज्या वेळेस काय करायला लागेल, रोटेशन मध्ये जाईल, त्याचं मोमेंटम घेईल. लिनियर मधलं मोमेंटम रोटेशन मध्ये आलं, मग आपण त्याला अँग्युलर मोमेंटम सोबत जोडतो. बट दिस इज नॉट डेफिनेशन. डेफिनेशन इज डिफरंट. आता याला म्हणायचंय काय, ते डिफाईन कसं केलं पहा. तर आपण असं म्हणू, इट इज डिफाइंड ॲज, तर आपण असं म्हणूया, अँग्युलर मोमेंटम is defined as moment of linear momentum. आला बघा आपला शब्द परत, लिनियर मोमेंटम. आता लिनियर मोमेंटम कोण आहे, पी, आणि परत त्याच्यासोबत आपण केलेलं आहे मोमेंट. आला शब्द परत, मोमेंट म्हणजे प्रोडक्ट विथ डिस्टन्स. ठीक. लिनियर मोमेंटम
अबाउट अबाउट अ पॉइंट. कारण आपण मोमेंटम साठी काय करतो, मास इंटू व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी काय आहे, ds बाय dt. म्हणजे आपण पोझिशनला चेंज करतो. पोझिशन चेंज करण्यासाठी आपण एक्सटर्नल फोर्स लावतो. तर कुठल्याही बॉडीचं मोमेंटम जर चेंज करायचं असेल तर एक्सटर्नल फोर्सची रिक्वायरमेंट आहे. तर इथे आपण काय करतो, फोर्स आपण त्या ट्रॅजेक्टरीमध्ये एखाद्या पॉइंटवर अप्लाय करतो. आणि म्हणून आपण म्हणतो की मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम ॲट अ पॉइंट. म्हणून आपण ह्याला मॅथमॅटिकली असं पाहिलेलं आहे. ह्याला कोणत्याही प्रूफची गरज नाही. हे फक्त कॉन्सेप्ट आहे, ह्याला असं प्रूफ नाही कोणतं. म्हणजे आपण बघा, लिनियर मोमेंटम एल आहे. इट इज आर क्रॉस पी. ठीक आहे. आर काय झालं, डिस्टन्स. पी आहे लिनियर मोमेंटम. म्हणजे डिस्टन्सला लिनियर मोमेंटम सोबत मल्टिप्लाय केलं की अँग्युलर मोमेंटम मिळतं. कॉन्सेप्ट एवढाच आहे. बाकी काही गोष्टी आहेत त्याच्यात. आपण आता याला कसं पाहतो, थोडंसं नीट पहा. याला एलॉबरेट करू आपण. हे झालं याचं फक्त बेसिक फॉर्म. तर कंपल्सरी लक्षात ठेवायचं, इट इज अ वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे. बघा, दोन क्रॉस प्रोडक्ट आपण घेतो इथे. दोन वेक्टरचा क्रॉस एक वेक्टर असतो. म्हणून अँग्युलर मोमेंटम ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. आता वेक्टर क्वांटिटी आहे तर हिला डायरेक्शन वगैरे द्यावं लागेल आपल्याला, देता येईल पुढे चालू. पण वेक्टर क्वांटिटी म्हणल्यानंतर काही रेस्ट्रिक्शन्स येतात. काय रेस्ट्रिक्शन येतात, की क्वांटिटीज आपण मनाने चेंज नाही करू शकत. म्हणजे मी आर क्रॉस पी म्हणतो, त्याला पी क्रॉस आर नाही म्हणता येत. पी क्रॉस आर केलं, अडचण काही नाही. तुमचा आन्सरचं साईन ऑपोजिट होणार. जसं मी तुम्हाला म्हणलं, ए क्रॉस बीचं डायरेक्शन अपवर्ड आहे, बी क्रॉस हे डाऊनवर्ड आहे, डायरेक्शन चेंज. तर क्रॉस बदलल्यामुळे डायरेक्शन चेंज होते रिझल्टंटची. तर इथे तसंच होणार, आर क्रॉस पी. आता या फॉर्म्युल्याला असं पाहायला शिका. तर एल आहे आर क्रॉस पी. तर आर ला आर लिहा, पी काय आहे, एम इंटू बी. लिनियर मोमेंटम आहे. आणि यात आपल्याला माहिती आहे मास स्केलर क्वांटिटी आहे. तर स्केलर आपण बाहेर काढू शकतो. तर याला तुम्ही आर इंटू म्हणजे क्रॉसमध्ये एम व्ही लिहिलं, तर तुम्ही एम ला जर इथे बाहेर घेतो म्हणला, तर तुम्हाला इथे मध्ये क्रॉसमध्ये आर क्रॉस व्ही लिहावं लागेल. आता इथं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आर क्रॉस व्ही लिहिलं, मी इथे व्ही क्रॉस आर नाही लिहू शकत. दॅट्स रॉंग. हे का, तर आपण पुढे अजून क्रॉस प्रोडक्ट वगैरे जेव्हा मॅथ्समध्ये शिकू अजून, त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल. तुम्ही मासला मागे पुढे करू शकता, स्केलर आहे ना, स्केलरमध्ये फरक पडत नाही. तर मी मास बाहेर काढलं, तर या प्रोडक्टमध्ये आधी कोण आहे आणि नंतर कोण आहे, ह्याच्यावर आता जेई मेन्सचे क्वेश्चन आहेत. आज मे बी असा एक प्रश्न असणार सिद्धीच्या बॅचला, गॅरंटी आहे माझी. कारण त्याची एक स्पेशल कॅटेगरी आहे. मी त्या कॅटेगरीवर त्यांना 20 प्रश्न शिकवलेत वेगवेगळे. आता बघा, इथे आर अगोदर आहे आणि व्ही नंतर आहे. तर बघा, मी इथे पण आर अगोदर आणि व्ही नंतर लिहिलेलं आहे. तर ही ऑर्डर आपल्याला नाही चेंज करता येत. तर आज आर क्रॉस व्ही लिहिलं, उद्या व्ही क्रॉस आर असं नाही लिहिता येत. तर हे तुम्ही पर्टिक्युलरली लक्षात ठेवायचं. आर क्रॉस व्ही मासला मागे पुढे करता येईल, नो डाऊट. तर याच्यावर आपण एक काम करू शकतो, एल घ्या, एम घ्या, दोन वेक्टरचं क्रॉस प्रोडक्ट आहे. तर आपण याला आर ह्याचा मॅग्निट्यूड, व्हीचं मॅग्निट्यूड आणि क्रॉसमध्ये आपण लिहितो साइन थिटा. तर लिनियर मोमेंटम मध्ये एम आर व्ही साइन थिटा. आता याच्यात एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, व्हेलॉसिटी नाही, आपण डिस्टन्सचा परपेंडिक्युलर फॉर्म घेतो. आता आठवा मी टॉर्क मध्ये काय लिहिलं होतं, आर परपेंडिक्युलर एफ, आठवते? तर बघा, अगोदर मी आर लिहिले आणि नंतर एफ लिहिले. इथे पहा, अगोदर आर आणि नंतर व्ही लिहिले. तर कन्फ्युजन दूर करून टाका. अशा फॉर्म्युल्यांमध्ये आधी आर लिहिणं हे कधीही चांगलं असतं. ठीक, आता हे लिहिलेलं आहे, मग आपण एफ आर लिहू शकत नाही का, लिहू शकतो, क्रॉस मध्ये अडचण नाही. पण तिथे तुम्हाला डायरेक्शन काढत बसावं लागते. आणि त्यासाठी तुम्हाला फिगर माहित पाहिजे, कोण कसं चाललंय, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, त्या अँगलवर डिपेंड आहे. म्हणून
सिंपल लक्षात ठेवायचं, एम व्ही बघा MRV साइन थिटा असं लिहा, नो डाऊट. पण याला अजून खूप एक पद्धत आहे चांगली लिहायची. तर ती पद्धत तुम्ही जास्त डोक्यात ठेवा. आता मी लिहिणार L इज इक्वल टू M ला M लिहा. मी आधी V लिहितो, मग R लिहून इथं परपेंडिक्युलर. R परपेंडिक्युलर साइन थिटा कोण आहे? परपेंडिक्युलर कॉम्पोनंट आहे. अँगल कुठे असू द्या ना. म्हणजे जर आपण असं आलोय, इकडे एक वेक्टर आहे, हा थिटा असेल, तर या R चा हा कॉम्पोनंट R कॉस थिटा होईल, पण त्याचा हा कॉम्पोनंट R साइन थिटा होईल. आणि हाच कॉम्पोनंट बघा परपेंडिक्युलर कॉम्पोनंट आहे. आणि म्हणून आपण काय करतो, जिकडे हे अँगल आहे त्यानुसार चालतो. तर इथे R परपेंडिक्युलर लिहायचा, हे मेन आहे. V परपेंडिक्युलर नाही, R परपेंडिक्युलर. आपण व्हेलॉसिटीचा कॉम्पोनंट घेत नाही, डिस्टन्स साठीचा घेतो. तर MVR परपेंडिक्युलर असे लिहू शकता. जेव्हा तुम्ही फक्त मॅग्निट्यूड वाईज लिहाल, मॅग्निट्यूड वाईज, तेव्हा तुम्ही MVR लिहा, MRV लिहा, काही फरक पडत नाही. मॅग्निट्यूड आहे, मॅग्निट्यूड मध्ये कुठल्या डायरेक्शनचा संबंध येत नाही. तर ही झाली बेसिक कॉन्सेप्ट. म्हणजे थोडक्यात अँग्युलर मोमेंटमचं काय काम आहे? रोटेशन मध्ये ते काम आहे, त्याचं मोमेंटमचं काम जे लिनियर मध्ये आहे. तर मोमेंटम काय करतं? मास आणि व्हेलॉसिटीचं प्रोडक्ट देतं. तसंच इथे मास आणि व्हेलॉसिटीच्या प्रोडक्टला डिस्टन्स सोबत अबाउट अ पॉइंट, अबाउट अन ऍक्सिस जेव्हा आपण अनालाइज करतो, तेव्हा ते मोमेंटम रोटेशन मध्ये जातं. तर सेम रोटेशनचं जे काम ट्रान्सलेशनल मध्ये आहे, तेच काम इकडे रोटेशनल मध्ये आहे. फक्त इथे मोमेंट साठी आपण एक एक्स्ट्रा R चा कॉम्पोनंट घेतो. बघा या चॅप्टर मध्ये प्रत्येकासोबत R एक मल्टिप्लाय होत आहे नेहमी. डिस्टन्स तो पोझिशन वेक्टर आहे, म्हणून त्या वेक्टरचा परपेंडिक्युलर कॉम्पोनंटच घेतला जातो. तर हा तुमच्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने जास्त चांगला फॉर्म्युला हा आहे. ठीक आहे, आपण जेव्हा जेव्हा याला अप्लाय करू, तेव्हा R परपेंडिक्युलर कुठून आणणार? तर थिटा पाहणार आणि त्याचा साइन थिटा कॉम्पोनंट घेणार. म्हणजे हा आणि हा फॉर्म्युला एकच आहे, फक्त याला लिहायची एक पद्धत आहे. आता पहा, तर इथे तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवायचे की जो R परपेंडिक्युलर जो आहे, इट इज नथिंग बट R साइन थिटा. ठीक आहे, R परपेंडिक्युलरचं मिनिंग हे आहे, इट्स R साइन थिटा. म्हणजे याला आपण काय म्हणूया? इट इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ लाईन ऑफ ऍक्शन, लाईन ऑफ ऍक्शन ऑफ वेलॉसिटी V फ्रॉम पॉइंट O. म्हणजे तुम्ही असं समजा, याची फिगर थोडक्यात अशी घ्या की आपल्याकडे एक पॉइंट O इथं आहे आणि इथून आपण गेलोय R डिस्टन्सवर, आणि या ठिकाणी एक पॉइंट होता A, आणि आपण याचं या डायरेक्शन मध्ये घेतलं मोमेंटम. तर पहा इकडे जे मोमेंटम आलेलं आहे, हे मोमेंटम P इज इक्वल टू MV आहे. पण आपली जी व्हेलॉसिटी आहे, तिची लाईन ऑफ ऍक्शन कोण आहे? ती ही आहे, ही. तर इथे जो अँगल बनतोय थिटा, या थिटाचा आपण परपेंडिक्युलर कॉम्पोनंट घेणार. तर बघा हा थिटा आहे, तर तुम्ही इमॅजिन करा बरं, मी जर इथून एक अशी लाईन काढली, तर ही लाईन या ब्ल्यू लाईनला ही ग्रीन लाईन पॅरलल आहे. तर पॅरलल लाईन मध्ये हा पण अँगल थिटाच असेल की नाही? तर सांगा बरं, हा जर थिटा आहे, तर हे जे डिस्टन्स आहे, हे दिस डिस्टन्स इज R परपेंडिक्युलर, दॅट इज R साइन थिटा. तर हे फिगर मध्ये अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, तुम्ही ॲज अ फॉर्म्युला तर लक्षात ठेवा, नो डाऊट. तर हा एक मेन मुद्दा असतो. द डायरेक्शन ऑफ एल जर आपल्याला काढायचं आहे, खूप लेट झालं बेटा. द डायरेक्शन ऑफ एल इज सेम ॲज दॅट ऑफ R क्रॉस V. बघा, इट हॅज डायरेक्शन ऑफ L same as डायरेक्शन ऑफ R क्रॉस V. तर ही स्टोरी आहे बेसिक अँग्युलर मोमेंटमची.
तर थोडक्यात आपण अँग्युलर मोमेंटमला असं या ठिकाणी डिफाईन करतो. आता तुम्हाला याचं युनिट आणि डायमेन्शन बनवता आलं पाहिजे. तर पहा आपण हेच सांगितलं की L इज इक्वल टू MVR परपेंडिक्युलर म्हणजेच R साइन थिटा. आता मला याचं तुम्ही युनिट सांगा. युनिट काय बनायला पाहिजे? सांगता येईल? युनिट काय होईल? मासचं युनिट किलोग्रॅम. किलोग्रॅम पर मीटर स्क्वेअर. बघा अजून पर मीटर स्क्वेअर आहे का मीटर स्क्वेअर आहे? अजून अजून आहे कोणी लपलेल्या याच्यात? व्ही आहे ना? व्हेरी गुड. तर पहा मी तुम्हाला हेच सांगत आहे, परीक्षेमध्ये तुम्हाला ही थिंकिंग करता आली पाहिजे. नुसता फॉर्म्युला माहित असून जमत नाही. तर काय करा, युनिट बनवताना हा मास आहे, व्ही ला लिहा तुम्ही एस बाय टी, डिस्प्लेसमेंट बाय टाइम, आणि हे इंटू मध्ये आर तर डिस्टन्सच आहे. तर बघा ही एक लेंथ आहे, ही पण एक लेंथ आहे. मी तुम्हाला युनिट डायमेन्शन मध्ये सांगितलं होतं काइंड ऑफ लेंथ, आठवते? टाइप ऑफ लेंथ किंवा काइंड ऑफ लेंथ. आता डायरेक्ट डिस्प्लेसमेंटला लेंथ म्हणत नाही आपण, आरला डायरेक्ट लेंथ म्हणत. ही डायरेक्टली लेंथ नसते, इट इज काइंड ऑफ लेंथ. ठीक आहे, म्हणजे लेंथ सारखाच एक प्रकार असतो हा. तर तुम्ही याच्यावरून आता बनवू शकता, काही अडचण नाही. तर मासचं युनिट घ्या किलोग्रॅम. वर पहा हा आहे मीटर आणि हा पण आहे मीटर, मीटर इंटू मीटर. तर याला तुम्ही लिहिलं मीटर स्क्वेअर आणि टाइमला घ्या पर सेकंड, कारण तो डिनॉमिनेटर मधून वर जाईल. तर हे युनिट आहे, हे युनिट आहे. आणि याच पद्धतीने याचे डायमेन्शन सांगा. प्रत्येक वेळी तुम्हाला डायमेन्शन याचा तर क्वेश्चन येतोच. तर डायमेन्शन किलोग्रॅम आहे म्हणजे बघा ह्याचा एम आहे, इथे कोण आहे L2 आहे आणि T-1 आहे. मी तुम्हाला हे म्हटलं होतं, युनिट बनले की डायमेन्शन डायरेक्ट लिहिता येते. तर युनिट्स आणि डायमेन्शन्स हे प्रत्येक क्वांटिटीचे त्या त्या ठिकाणीच पाठ करत चला. ठीक आहे, कारण परीक्षेमध्ये हा चॅप्टर असा आहे आपला युनिट डायमेन्शन. फिजिक्स मध्ये तर सुरुवातीला आहे, पण त्याचा अभ्यास सगळ्यात लास्टलाच करायचा असतो, म्हणजे पूर्ण सिलेबस संपल्यावर. कारण याच्यात येणारे फॉर्म्युले पुढे कॉन्सेप्ट माहित असतील तरच. तुम्ही अँग्युलर मोमेंटम शिकलेलंच नसते युनिट डायमेन्शन पर्यंत, तर त्याचं युनिट कसं बनणार? फक्त युनिट आणि डायमेन्शन बनवतात कसे हे माहित आहे त्या चॅप्टर मध्ये, टेक्निक्स माहिती आहेत, पण ऍक्च्युली ते बनवता येण्यासाठी फॉर्म्युले माहित पाहिजे. आता पहा बेटा, इथं हे खूप महत्वाचे पार्ट होते. तर आपण जे काही डिस्कस केलेलं आहे ती ही मेन स्लाइड आहे. तुम्ही नंतर याचे सुरुवातीचे एक 10-15 मिनिटं जे आहेत ते नीट बघून घ्या, अवघड काम नाही. फक्त डेफिनेशन आहे, अँग्युलर मोमेंटम असते आर क्रॉस पी, ती आहे लिनियर मोमेंटम, आणि यालाच आपण मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम म्हणतो. मोमेंट म्हणजे प्रोडक्ट विथ डिस्टन्स. तर पी ला एम व्ही लिहिलं, एम बाजूला काढला तर आर क्रॉस व्ही लिहितात, आणि आरचा कोणता कॉम्पोनंट घ्यायचा? परपेंडिक्युलर, तोच आर साइन थिटा असतो. तर एम आर व्ही साइन थिटा म्हणा किंवा एम व्ही आर परपेंडिक्युलर म्हणा. जेव्हा मी नुसतं एम व्ही आर म्हणतो तेव्हा माझं मिनिंग एम व्ही आर परपेंडिक्युलर असं असते. तर कोणतेही डिस्टन्स घ्यायचं नाही, बघा हे डिस्टन्स आहे आर परपेंडिक्युलर. ठीक, तर ही याची थोडक्यात स्टोरी आहे. तुम्ही याला ऍज अ वेक्टर सुद्धा पाहू शकता. तर वेक्टर काढण्यासाठी तुम्हाला इथे काय करायचं आहे? क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा आहे, सिंपल गोष्ट. आर क्रॉस पी आहे ना, तर क्वेश्चन मध्ये तुम्हाला आर देतील, पी देतील ऍज अ वेक्टर. तर त्याचा एल काढण्यासाठी क्रॉस प्रोडक्ट आहे आपला, तोच IJK चा फॉर्मॅट. तर याच्यामध्ये क्वेश्चन तसेच सॉल्व्ह होतात, हे तुम्हाला माहित पाहिजे. आता याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, इम्पॉर्टंट नोट म्हणून. आपला जो पार्टिकल आहे तो आर क्रॉस पी करणार आणि आन्सर एल मध्ये देणार रिझल्टंट. पण हा जो आर क्रॉस पी आहे तो वेगवेगळ्या क्वाड्रंट मध्ये राहू शकतो. आपण जेव्हा 3D मध्ये जातो XYZ ऍक्सिस मध्ये, तेव्हा आपण क्वाड्रंटची स्टडी नाही करत, तेव्हा आपण ऑक्टॅनची स्टडी करतो. 2D मध्ये क्वाड्रंट आहे ना, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ, 4 क्वाड्रंट्स आपण शिकतो 2D मध्ये. 3 ऍक्सिस आले की आपण क्वाड्रंटला डिफाईन नाही करत, ऑक्टॅन्टला करतो, म्हणजे तिथे 8 पार्ट्स असतात.
त्याच्यासाठी आपण ह्याच्यामध्ये प्लेन म्हणून पाहत, फक्त कोणता प्लेन? एक्स वाय प्लेन, एक्स झेड प्लेन, वाय झेड प्लेन. या 3 प्लेन मध्ये काय असेल याला इमॅजिन करा. जसं आता लक्षात ठेवा, ह्याला चला एक काम करू आपण. आपण अँग्युलर मोमेंटम जो एल आहे, एल ला आपण तिन्ही डायरेक्शन मध्ये स्प्लिट करू, तिन्ही याच्यामध्ये. तर एल चा एक कॉम्पोनंट एल एक्स असेल, दुसरा एल वाय आणि तिसरा एल झेड. तर ऑब्व्हियसली आपण ह्याला इथे काय लावणार? हा आय कॅप असेल, हा जे कॅप मध्ये असेल आणि हा के कॅप मध्ये असेल. तर असं समजा की एल आपण ॲज अ वेक्टर याला 3D मध्ये स्प्लिट केलं. तुम्हाला एक गोष्ट याच्यात प्रामुख्याने लक्षात ठेवायची, जे थेरॉटिकल क्वेश्चन्स बनत आहेत आत्ताच्या या सध्याच्या चालू असलेल्या जेईई मेन्स मध्ये थेरी बेस्ड क्वेश्चन्स खूप येत आहेत, एनसीईआरटी मधून उचलून, म्हणजे या कॉन्सेप्ट माहित पाहिजे. आता पहा, हा एल झाला. आर वेक्टर घ्या, आर वेक्टर एक्स मध्ये या, एक्स आय कॅप, ठीक आहे. हा वाय जे कॅप आणि हा के वाय इथं झेड, ठीक. तर इथे घ्या झेड के कॅप. आता यानुसार तुम्ही व्ही वेक्टरकडे या. व्ही नाही, आपण आर क्रॉस पी करतोय ना, तर व्ही तर त्याच्यात लपलेला आहे. पी वेक्टर घ्या. तर मोमेंटम इन एक्स डायरेक्शन, वाय डायरेक्शन, झेड. आता हे 3 आहे आणि मला काय करायचंय? आपल्याला माहिती आहे एल इज नथिंग बट आर क्रॉस पी. आर क्रॉस पी ही डेफिनेशन आहे. त्याला आपण कसं लिहितो? आर क्रॉस पी लिहायचं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. इट इज रिटन ॲज, वर घेतला आय जे के. बस. आता इथे तुम्ही लिहा, इथे कोण कोण येणार? एक्स वाय झेड आणि इकडे पी एक्स पी वाय पी झेड. आणि यांचा आपण क्रॉस प्रोडक्ट लिहिणार. क्रॉस प्रोडक्ट काय येतं? आय सोबत कोण येईल? बघा, वाय पी झेड मायनस झेड पी वाय, ठीक. मग येणार मायनस जे, इथे येणार एक्स पी झेड मायनस झेड पी एक्स, पुन्हा येणार प्लस के, हा येणार एक्स पी वाय मायनस वाय पी एक्स. आता याच्यावरून तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, हा कोणता कॉम्पोनंट आहे? हा एक्स कॉम्पोनंट आहे टोटल आन्सर. आय कॅप सोबत जो असतो तो एक्स असतो. म्हणजे हा तुम्हाला काय डिनोट करतोय? धिस पार्ट डिनोट दिस इज नथिंग बट, बघा इथे तुम्ही सहज पाहू शकता, दिस इज एल एक्स. ठीक आहे ना, मोमेंटमचा एक्स कोऑर्डिनेट म्हणा इन शॉर्ट. कारण बघा आपण वर एल एक्स जो लिहिलाय तो एल एक्स आला कुठून? आर आणि क्रॉसच्या प्रोडक्ट मधून. तर आर आणि क्रॉसचा एक्स ऍक्सिसचा प्रोडक्ट हा आहे, वाय पी झेड झेड पी वाय. तुम्ही याला जर नीट इमॅजिन केलं तर एक्स मध्ये एक्स कुठंच नाहीये, पहा झेड आणि वाय आहे. इथे बघा हा वाय कॉम्पोनंट आहे. हे इमॅजिन करायला शिकलात ना, तुमचे क्वेश्चन लवकर बनतात. एल वाय बघा, वाय मध्ये बघा इथे वाय नाहीये, एक्स आणि झेड आहे. ही ही मेन गोष्ट आहे. आणि इकडे बघा एक्स आणि वाय आहे, हा एल झेड ला रिप्रेझेंट करतो. तर या गोष्टीवरून आता हे तेवढे इम्पॉर्टंट दिसत नाही इथं शिकताना, क्वेश्चन मध्ये गंभीर उडते, कुठे कॉन्स्टंट असेल, ठीक आहे नाही. बऱ्याच वेळा लिनियर मोमेंटम अँगल चेंज झालं तरी कॉन्स्टंट होऊ शकते. तर असे पण काही क्वेश्चन आहेत फिरवणारे, त्याला तुम्ही ॲज अ स्टँडर्ड रिझल्ट म्हणून लक्षात ठेवा आणि म्हणून हे माहित पाहिजे. आता तुम्ही याला असं पहा, चला यावरून तुम्ही काय म्हणू शकता? वाय झेड प्लेन मध्ये जर असेल तर त्याचं लिनियर मोमेंटम कुठं असणार? फक्त एक्स प्लेन मध्ये असणार. आता हे आपण जेव्हा मॅथ्स मध्ये पुढे 3D जॉमेट्री शिकू, 3D जॉमेट्री मध्ये आपण हे पाहतो, इक्वेशन ऑफ लाईन इन एक्स वाय झेड प्लेन, म्हणजे एक्स वाय प्लेन मध्ये झेड ऍक्सिस कडे असते. तर सेम ही गोष्ट इथं चालते. ते आपण असं म्हणू शकतो, सो इफ इफ particle is moving in, जर आपण म्हणलं की पार्टिकल वाय झेड प्लेन मध्ये मूव्ह करतोय तर त्याचं लिनियर मोमेंटम कुठे असेल? बघा, इट हॅज सॉरी अँग्युलर मोमेंटम component only in x direction. L has
ओनली कॉम्पोनंट इन एक्स डायरेक्शन. सिंपल आहे ना. असं समजा की वाय झेड प्लेन, आपण असं मानू की हा वाय आणि समजा हा झेड आहे. तर वाय झेड प्लेन ऑल झेड कुठं चालला बघा, त्याचा एल कुठं चाललेला आहे, एक्स ऍक्सिस. तर तो चालला एक्स डायरेक्शन मध्ये. म्हणजे थोडक्यात आहे वाय आणि झेडचा क्रॉस एक्स मध्ये जाईल, हेच त्याला सांगायचं इन शॉर्ट. आणि ते तुम्ही इथे पाहिलेले आहे. वाय झेड प्लेन म्हणजे एल एक्स, बघा हे वाय झेड प्लेन आहे. हा कोणता प्लेन आहे? झेड एक्स प्लेन आहे. आणि हा एक्स वाय प्लेन आहे. तर ही याची स्टोरी आहे. ह्याच्यावर आपण अजून एक गोष्ट इथे बिलकुल नोट करू शकतो. काय म्हणता येईल बघा, म्हणजे बघा, जर ह्याचा मोमेंटम एल हा जर एक्स डायरेक्शन मध्ये असेल, त्याचा अर्थ काय आहे की याचा मोमेंटम इन वाय आणि मोमेंटम इन झेड बोथ मस्ट बी झिरो. तर ज्या प्लेन मध्ये बॉडी फिरत आहे, पार्टिकल फिरत आहे, त्या प्लेन मध्ये त्याचं मोमेंटम येत नाही. दॅट इज द मेन थिंग. तर बघा एल वाय आणि एल झेड इथं झिरो होईल. याचा अर्थ तुम्हाला कळला पाहिजे की मोमेंटम, अँग्युलर मोमेंटम इन वाय or angular momentum is z is zero, it indirectly means it has the momentum in x direction. तर ह्याला ॲज अ वेक्टर असं स्टडी करणं इम्पॉर्टंट आहे. तर ही स्टोरी चालत जाणार. तर तुम्ही मला सांगा काय होईल एक्स झेड प्लेन मध्ये, आणि काय होईल वाय झेड तर झालं, आणि काय होईल एक्स वाय प्लेन मध्ये. व्हॉट डू यू थिंक इथे काय व्हायला पाहिजे? आता हे कळलं तर तुम्ही मला आन्सर द्या. बघा याला लक्षात ठेवणं सोपंच आहे. जेव्हा तुम्ही एक्स मध्ये आहे म्हणता तेव्हा वाय झेड ला झिरो करता. तर बघा बरं, एक्स झेड चा अर्थ काय, वाय मध्ये आहे याचा अर्थ काय होतो की एल एक्स आणि एल झेड हे झिरो होतील. समजलं? आणि हे राहणार वाय मध्ये. इथे काय होईल, एल एक्स आणि एल वाय झिरो होतील. आणि मोमेंटम राहील, बघा इथे राहील मोमेंटम इन वाय डायरेक्शन, आणि इथे येईल मोमेंटम इन झेड डायरेक्शन. ही याची मेन स्टोरी आहे. आता ह्याच्यावर मी तुम्हाला एक क्वेश्चन पण देईल बेसिक पासून. तर अँग्युलर मोमेंटमचा हा छोटा कॉन्सेप्ट होता. छोटा होता पण ह्याच्यात खूप साऱ्या बेसिक बेसिक गोष्टी लपलेल्या आहेत. आर क्रॉस पी घ्यायचं, पी क्रॉस आर करायचं नाही मनाने. एम व्ही लिहिताना एम तुम्ही बिलकुल बाजूला काढा. लिहिताना काय लिहिणार, एम व्ही पी किंवा एम व्ही आर, आर परपेंडिक्युलर, ठीक आहे, किंवा एम आर व्ही साइन थिटा, असं 2-3 प्रकारे लिहिलं पाहिजे. आता याचं एक एक्झाम्पल आहे बघा. एका कारचा मास 300 kg आहे. बघा सर्क्युलर ट्रॅकवर ती फिरत आहे. तर तिची रेडियस म्हणजे रोटेशन होत आहे. तर 100 मीटर रेडियस मध्ये ते फिरत आहे विथ, इथे एक महत्वाचं आहे, विथ कॉन्स्टंट स्पीड ऑफ 60 मीटर पर सेकंड. ठीक आहे. तर इथे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचंय याचं अँग्युलर मोमेंटम. देऊ शकता आन्सर याचं. तर या क्वेश्चन मध्ये तुम्हाला आधी काय करायचंय, हे काढण्यासाठी आर क्रॉस पी, किंवा याला तुम्ही आता लिहा एम आर व्ही साइन थिटा. ठीक आहे. आता इथे तुम्हाला कुठेही साइन थिटा बद्दल काही माहिती नाहीये, म्हणजे थिटा अँगल दिलेलाच नाही. अँगल दिला नाही तर काय अडचण नाही, तुम्ही डायरेक्ट मोमेंटमला कॅल्क्युलेट करा, एम व्ही आर ए घेऊ शकता. तर बघा इथे तुम्ही आधी एम व्ही काढा. तर बघा एम व्ही किती येईल, 3 इंटू बघा 300, आणि एम व्ही आहे ना, सॉरी 300 इंटू 60, तर हे झालं 18 10 चा पॉवर 3 आला इथून. ठीक. आता याच्यानंतर आपल्याला काय काढायचंय, या एम व्ही ला आर सोबत मल्टिप्लाय करायचंय. तर आर किती आहे 100,
आणि हे 18 हा झाला 10चा पॉवर 3. तर इथून हा येईल 18 इंटू 10⁵. आता जो एक क्वेश्चन तुम्हाला देतोय, इट इज बेस्ड ऑन प्रोजेक्टाईल मोशन अँड अँग्युलर मोमेंटम. ठीक आहे, चांगला क्वेश्चन आहे, छोटाच आहे. बघा, आपण इथे काय म्हणलेलं आहे, एक पार्टिकल आहे. अ पार्टिकल इज प्रोजेक्टेड with velocity v at an angle theta with horizontal तर तुम्हाला विचारले फाइंड angular momentum about the point of projection at highest point of trajectory. आता याच्यावर आपण भरपूर मागे प्रोजेक्टाईल मोशन मध्ये पाहिले. ॲट हायेस्ट पॉइंट ऑफ ट्रॅजेक्टरी काय काय असते, हायेस्टला काय होते, एच मॅक्स. ठीक आहे, हायेस्टला गेल्यावर कोणती व्हेलॉसिटी असते, कारण प्रोजेक्टाईल मोशन मध्ये व्हेलॉसिटी दोन कॉम्पोनंट्स मध्ये चालते, व्ही कॉस थिटा, व्ही साइन थिटा, आणि मग तुम्हाला MVR वापरून करायचंय. तर याचा आन्सर तुम्हाला VR या फॉर्म मध्ये सांगायचं आहे. काय येईल, दिस इज गुड क्वेश्चन. चला पाहूया, अवघड नाहीये, फक्त थोडेसे बेसिक्स. आता तुम्ही बघा, प्रोजेक्टाईल मध्ये आपल्याला माहिती की जे आर आहे ते ऍक्च्युली मॅक्सिमम हाईटच असणार या केसमध्ये, कारण हायेस्ट पॉइंटला आला ना. आपल्याला हे पण माहित होतं नीट पाहाल तर प्रोजेक्टाईल मध्ये जेव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्टला या व्हेलॉसिटीने प्रोजेक्ट केलं तर त्याची ही ट्रॅजेक्टरी आहे. ठीक, या ट्रॅजेक्टरीमध्ये हा आहे हायेस्ट पॉइंट, तर इथे ही एच मॅक्स आहे. आणि आपल्याला माहिती आहे इथे याचा जो व्हेलॉसिटीचा कॉम्पोनेंट तो हॉरिझॉन्टलचा व्ही कॉस थिटाच असेल, आणि आपण टाकलेली व्हेलॉसिटी व्ही आहे. तर बस, आणि आपण आर परपेंडिक्युलर घेतले बघा परत, म्हणजे तर ती पण अडचण नाही. तर एच मॅक्स आहे, हे घ्या. तर तुम्ही इथे लिनियर मोमेंटम लावा MVR, आर परपेंडिक्युलर. तर मासला मास घ्या, व्हेलॉसिटी व्ही कॉस थिटा येईल एक्स मध्ये, आणि आर म्हणजे इथे मॅक्सिमम हाईट, ती असते व्ही स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा बाय 2g. संपला तुमचा क्वेश्चन. तर ओव्हरऑल तुमचा आन्सर काय येईल, MV क्यूब. बघा, इथून आणि इथून येणार व्ही क्यूब साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस थिटा अपॉन 2g. तर इथे आपण कोणत्या व्हॅल्यूज नाही घेतल्या, फक्त व्ही आणि आर ला रिप्लेस करून सॉल्व्ह केलेलं आहे. ठीक आहे, तर अँग्युलर मोमेंटमच्या बेसवर आपण इथं थांबू. उद्या मी अँग्युलर मोमेंटमचं तुम्हाला टॉर्क सोबत एक रिलेशन सांगणार आहे, आणि एक आपला फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, आपण तो डिराईव्ह केला नव्हता. ऍक्च्युली आपण टॉर्क सोबत काम केले. आता मोमेंट ऑफ इनर्शिया सोबत अँग्युलर मोमेंटमचं काय रिलेशन आहे आणि टॉर्क सोबत काय रिलेशन आहे, हे दोन रिलेशन असतात. आणि जसं तुम्ही सेकंड लॉ काय पाहिला होता, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, आपण ज्याच्यावरून आपण F इज इक्वल टू ma डिराईव्ह केलं होतं, न्यूटनचा सेकंड लॉ, तसाच तुम्ही पाहिलं होतं चेंज इन लिनियर मोमेंटम. हेच होता ना फॉर्मॅट. न्यूटनचा सेकंड लॉ काय सांगायचा, न्यूटन सेकंड लॉ काय होता, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. नाही, इथे तसंच आहे. आता इथे द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड टॉर्क. अरे बाबा, तिथं लिनियर मोमेंटम आहे, ते अँग्युलर मोमेंटम आहे. तिथं काय लिहित होतात पहा, PF मायनस PI, पी फायनल मायनस पी इनिशियल, त्यांचा डिफरन्स लिहित होतो आपण. इथे तुम्ही LF मायनस LI लिहिणार, ते येतं कुठून, हे सगळं इंटिग्रेशन मधून येतं. इंटिग्रेट करून काढतो आपण.
म्हणजे तुम्ही काय करता, टॉर्कला टाईमच्या रिस्पेक्टमध्ये इंटिग्रेट करतो. बघा, एफ इंटू टी काय होतं? बघा तुम्ही या चॅप्टरमध्ये नवीन काही शिकायचं नाही. ह्याला फक्त कायनेमॅटिक्स सोबत जोडायचं आहे आपल्याला बस. मला सांगा, एफ इंटू टी ला काहीतरी नाव होतं. द्यायला पाहिजे. तुम्हाला हे माहित असायला पाहिजे. फोर्स इंटू टाइम काय असायचं? फोर्स इंटू टाइम दादा. फोर्स इंटू टाइमला इम्पल्स म्हणतात. मग टॉर्क इंटू टाइम काय राहील? इम्पल्सच राहील. मग तुम्ही एफ डी टी करत होता किंवा इंटिग्रेशन ऑफ एफ डी टी, आणि त्याच्यावर आपण लिनियर मोमेंटमचा चेंज लिहिला होता. सेम कॉन्सेप्ट लागतो अँग्युलर मोमेंटमच्या चेंज मध्ये. म्हणून तुम्ही आपलं जे बेसिक कायनेमॅटिक्स आहे, त्यातल्या त्यात NLM मध्ये शिकलेले लॉज हे विसरायचे नाही. हे या चॅप्टरला खूप महत्वाचे असतात. चला ठीक आहे. तर ह्याला आपण इथं थांबूया.